चिखली मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं आपण शंखनाद केलाय। श्वेताताईंचा फॉर्म आज आपण दाखल केला आहे आणि मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे श्वेताताई रेकॉर्ड मतांनी यावेळी निवडून येतील। खरं म्हणजे त्यांनी जी कामं केली ती सर्व कामं त्यांनी तुमच्या समोर मांडलेली आहेत। हा विकासाचा आलेख 5 वर्षाचा नाहीये, ही एवढी सगळी कामं केवळ 2.5 वर्षामध्ये श्वेताताईंनी करून दाखवली। कारण पहिली अडीच वर्ष काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार हे केवळ अन्याय करत होतं, विकासाकरता फुटकी कवडी देखील देत नव्हतं। पण काम करणारी जी मंडळी असते ती कधी थांबत नाही, त्यामुळे श्वेताताईंनी त्या काळामध्येही मोठा संघर्ष केला। काही हरकत नाही, श्वान आलेला आहे, श्वानाचे स्वागत करूया। बघा आज वसुबारस आहे, आपण गायीची पूजा करतो, आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यांचंच महत्त्व आहे, त्यामुळे श्वानाचे स्वागत आहे। ते निघून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचे आपण स्वागत करूया। पण पहिल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी ज्या प्रकारे त्यांनी संघर्ष केला, अडचणी होत्या, एक झोपलेलं सरकार होतं, जे सरकार जमिनीवर नाही फेसबुकवर चालायचं अशा प्रकारचं एक सरकार होतं। पण त्या सरकारच्या काळातही मोठ्या प्रमाणात त्यांनी संघर्ष केला आणि मग आपलं सरकार आलं। तुमच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही महायुतीचा खजिना चिखली करता आणि श्वेताताईंकरता खुला केला आणि या ठिकाणी झालेला विकास आपण बघताय। पण श्वेताताई, मी तुमचं अभिनंदन करतो। शेवटी आमदारांना कुठलं काम केलं पाहिजे या संदर्भातही दृष्टी असली पाहिजे। पहिलं महत्त्वाचं काम त्यांनी काही केलं असेल तर मोठ्या प्रमाणात शेत रस्ते तयार केले। आज आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही विचाराल तर शेतकऱ्यांची नेहमी मागणी असते शेत रस्ते तयार करा। आम्ही शेतमाल पिकवतो, पण खरीपाच्या काळामध्ये चिखलामुळे त्या ठिकाणी बैलबंडी देखील जाऊ शकत नाही अशी अवस्था असते। आमचा माल काढता येत नाही, तो आणता येत नाही, वाहतूक करता येत नाही, आणि म्हणून आपल्या सरकारने शेत रस्त्यांची योजना तयार केली आणि श्वेताताईंनी मोठ्या प्रमाणात शेत रस्ते तयार केले। मी श्वेताताई आजच तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका, यांच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार येणार आहे आणि पुढच्या सरकारमध्ये तुमचे उरलेले जेवढे शेत रस्ते आहे 1 वर्षामध्ये निपटून टाकू, त्याच्याकरता तुम्हाला थांबण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम काही केलं असेल तर गावाला गाव जोडणारे रस्ते, हे खूप महत्त्वाचं आहे। कारण शेवटी आपल्या सोयरिकी आजूबाजूच्या गावात होतात, व्यवहार आजूबाजूच्या गावात असतात, नातीगोती आजूबाजूच्या गावात असतात, सगळे सोयरे आजूबाजूच्या गावात असतात। पण गाव जर जोडलेलं नसेल तर त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात। 122 गावं त्या ठिकाणी रस्त्यांनी जोडण्याचं काम, 2-2 गावांना 122 रस्ते हे या ठिकाणी श्वेताताईंनी केले। मी तर म्हणतो श्वेताताई, केवळ गावाने जोडले तुम्ही, अनेकांची मनं या रस्त्याने जोडण्याचं काम तुम्ही केलं आणि म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे। अनेक कामं झाली आहेत। पिण्याच्या पाण्याची योजना खरं म्हणजे इतकी महत्त्वाची होती। चिखली सारखं एक आपलं शहर आहे, हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे, हे अतिशय जुनं शहर आहे, हे अतिशय प्रमुख शहर आहे, ही एक व्यापारपेठ आहे। अशा शहरामध्ये 7-7 दिवस पाणी नाही, ही जी अवस्था होती त्याच्यावर मार्ग काढत आज 135 कोटी रुपयाची योजना झाली। मला विश्वास आहे
5 वर्षांनी जेव्हा या ठिकाणी मी आलेला असेल त्यावेळी चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये अतिशय मुबलक अशा प्रकारचं पाणी असेल, कोणीही पाण्याची तक्रार चिखलीमध्ये करणार नाही, अशा प्रकारची योजना या ठिकाणी तयार झाली आहे। खरं म्हणजे आपलं जे महायुतीचं सरकार आहे, आमच्याकडे 2.5 वर्ष होती, पण आम्ही देखील निर्णय केला की 2.5 वर्षाचं सरकार आहे, आपल्याला विराट कोहली सारखी बॅटिंग करावी लागेल, आपल्याला त्या ठिकाणी जोरदार फटकेबाजी करावी लागेल। 2.5 वर्षामध्ये आपल्या सरकारने घेतलेले निर्णय बघा। माझा दावा आहे 2.5 वर्षातले जे आपले निर्णय आहेत, कुठलं सरकार इतक्या वेगानं निर्णय करतं का हे देशाच्या इतिहासात आपल्याला दिसणार नाही, अशा वेगानं आपण या ठिकाणी निर्णय केले आहेत। आज खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती, आम्हाला दिवसा 12 तास वीज। आपले माननीय खासदार आणि मंत्री महोदय प्रतापराव जाधव या ठिकाणी आलेले आहेत, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असायची, आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, रात्री शेतीत जावं लागतं, साप विंचू अनेक प्रकारच्या अडचणी होतात, पण राज्याचं सरकार नेहमी सांगायचं की आमचं इन्फ्रास्ट्रक्चरच असं आहे की आम्ही अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देऊ शकतो। आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची वीज 8 रुपयाला पडते, शेतकऱ्याकडनं ₹1.25 आम्ही घेतो, त्यामुळे मोठी तूट त्यामध्ये येते, आम्ही ती देऊ शकणार नाही। आपण निर्णय केला सोलरायझेशनचा, आपण सांगितलं शेतकऱ्यांचे फिडर हे सगळ्यात पहिले सोलरवर टाकू। देशातली पहिली शेती वीज कंपनी म्हणजे शेतकऱ्यांकरता वीज कंपनी या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र वीज कंपनी आपण तयार केली। आणि मला सांगताना आनंद वाटतो, शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 14,000 मेगावॅट वीज या कंपनीच्या माध्यमातून सोलरच्या माध्यमातून तयार करायची सुरुवात आपण केली। 18 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सगळं याचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू। आणि मला याचा आनंद वाटतो, यातही श्वेताताईंनी खूप मोठं त्या ठिकाणी काम केलं आणि चिखली मतदारसंघातले जवळपास सगळे फिडर आता सोलराइज होतात, त्यामुळे पहिल्यांदा चिखली मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल। पण नुसती दिवसा 12 तास वीज नाही, आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला। आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार, त्यांना बिल भरण्याची आवश्यकता नाही। आपल्याला 000 चे बिल आले असतील, तुमचे पैसे आता सरकार त्या ठिकाणी भरत आहे, आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि आम्हालाही फायदा काय झाला माहिती आहे सोलरचा, 8 रुपयाची जी वीज होती ती 3 रुपयाला पडते, 15,000 कोटी रुपये सरकारचे वाचणार आणि 14,000 कोटी रुपयेच तुम्हाला मोफत वीज देण्याकरता लागतात। त्यामुळे या ठिकाणी 5 वर्षामध्ये काम झाल्यानंतर भविष्यातही मोफत वीज ही शेतकऱ्यांना आम्हाला देता येईल। आणि यासोबत दुसरा निर्णय आपण घेतला सौर कृषी पंपाचा। मागेल त्याला सौर कृषी पंप, जो मागेल त्याला आम्ही देणार। सौर कृषी पंपाचा फायदा असा आहे, पुढचे 25 वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही, 25 वर्ष मोफत वीज शेतकऱ्यांना मिळेल। 5 वर्षाचं मेंटेनन्स संपलं, इन्शुरन्स आम्ही केला, चोरी गेला तर आमची जबाबदारी, तुटफूट झाली तर आमची जबाबदारी। आणि याच्या पुढे आम्ही काय करणार आहे तेही सांगतो, तुम्हाला जेवढी वीज आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त वीज ही जर तुमच्या सोलर पंपात तयार झाली तर ती आम्ही विकत घेऊ, म्हणजे तुम्हाला वीज बिल तर भरायची आवश्यकता नाही, जास्ती वीज तयार केली तर आम्हीच तुम्हाला पैसे देऊ। अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपण तयार करतो आहे। शेतकरी हिताचे निर्णय आपलं सरकार घेत आहे। आज आपण पाहू शकतो
बुलढाणा जिल्ह्यामधला जिगाव सारखा प्रकल्प असेल, ज्या प्रकल्पाला गेल्या 2.5 वर्षामध्ये 4-4.5 हजार कोटी रुपये, त्याच्या आधी आपलं सरकार असताना 3,000 कोटी, 7,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. हा प्रकल्प तर पूर्ण होतोच आहे, पण त्यासोबत मगाशी उल्लेख झाला वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प, या विदर्भाला नेहमी करता दुष्काळातनं बाहेर काढणारा प्रकल्प. या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रतापरावांना माहिती आहे, ते नेहमी मागणी करायचे, श्वेताताई मागणी करायच्या की हा प्रकल्प झाला पाहिजे, वर्षानुवर्ष लोक सांगायचे, पण हा प्रकल्प होत नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आम्ही केली, त्याचा GR काढला. हा प्रकल्प असा आहे, गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं 62 TMC पाणी, एक नवीन नदी आम्ही तयार करतोय 500 किलोमीटरची, ते पाणी आम्ही बुलढाण्यापर्यंत या ठिकाणी आणणार आहोत. म्हणजे 500 किलोमीटरची नवीन नदी वैनगंगा नदी ही नळगंगाला आणि पुढे पैनगंगेला जोडण्याचा प्रकल्प देशातला अद्भुत प्रकल्प आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 2.5 वर्षात सगळ्या परवानग्या घेतल्या, टेंडर त्याचं काढलं आणि याच्यामुळे 10 लाख एकर जमीन, 10 लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली, ओलिता खाली, बागायती खाली येणार आहे. विदर्भातला दुष्काळ हा भूतकाळ होणार आहे. मी ज्यावेळी म्हणायचो की हा प्रकल्प आम्ही करणार, लोक म्हणायचे काय सांगता, हा कधी होऊ शकतो का? मी त्यांना म्हणायचो, ज्यावेळी मी समृद्धी महामार्ग घोषित केला होता, लोक म्हणायचे वेडा आहे, होऊ शकत नाही, नागपूर ते मुंबई असा महामार्ग होणार आहे का? 7 तासात 5 तासात अंतर पूर्ण होणार आहे का? हा होऊ शकतो का? पण माननीय शिंदे साहेब आणि आम्ही हा समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण करून दाखवला. जे होऊ शकत नाही ते करणारे आम्ही आहोत. त्यामुळे येत्या काळामध्ये एक नवीन नदी आम्ही तयार करणार, नदी जोड प्रकल्प करणार. बुलढाणा जिल्ह्यासहित या संपूर्ण विदर्भातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कोरडवाहूचं सावट हे नेहमी करता दूर करण्याचं काम हे आपलं सरकार आज या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक एक निर्णय जर तुम्ही आपल्या सरकारचा बघितला, आज आमच्या इतक्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सरकारने महिलांकरता घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत तयार करायचा असेल तर विकसित भारत तयार करण्याकरता देशाच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या महिला या जोपर्यंत आर्थिक केंद्रस्थानी येणार नाही, सामाजिक केंद्रस्थानी येणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही. महिला केंद्रित नीती तयार करा. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. आज मोदीजींच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या की ज्या वर्षाला 1 लाख 2 लाख 5 लाख 11 लाख रुपये कमावतायत. येत्या काळामध्ये आपल्याला 1 कोटी आमच्या महिलांना, आमच्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. असे अनेक कार्यक्रम मोदीजींनी घेतले तर आपणही निर्णय केला आणि आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पण महिला केंद्रित नीती तयार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. सगळ्यात पहिल्यांदा लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्याच्यामध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घरी मुलीच्या स्वागताकरता गेले पाहिजे. हा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना असेल, महिलांना ST मध्ये 50% सवलतीचा निर्णय तिकिटामध्ये आपण घेतला. मला खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस सांगितलं महिलांना तिकिटात 50% सूट, तर त्यावेळी STचे लोक आमच्याकडे आले. अरे म्हणाले, आमची ST बर्बाद होऊन जाईल, तोट्यामध्ये जाईल, तुम्ही असं करू नका. आम्ही सांगितलं काळजी करू नका, तोट्यात गेली तर आम्ही मदत करू. 1 महिन्यापूर्वी ते आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका.
अरे म्हटलं काय मागे तर तुम्ही असं म्हणत होतात, म्हणाले नाही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्याच्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका. मग मी थोडी माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मी जाते, तुम्ही गेले तिकिटी दुप्पट लागतं, तुम्ही पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता, घरचे पैसे बर्बाद करता, मी गेली तर पैसे वापस त्या ठिकाणी वाचतात, आणि म्हणून आमच्या बहिणीच आता काम करू लागल्या आणि भाऊजींना त्यांनी घरी बसवलं, त्याच्यामुळे एसटी फायद्यामध्ये आली. आज आपण पाहू शकतो लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी आम्हाला किती त्या ठिकाणी दूषणं दिली. पहिल्यांदा तर म्हणाले फसवी योजना आहे, होणारच नाही, फसवी योजना आहे, होणारच नाही. आम्ही म्हटलं आम्ही करून दाखवू. मग म्हणाले महिलांच्या खात्यातच पैसे जाणार नाही. पहिल्याच झटक्यात 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे गेल्याबरोबर या सावत्र भावांच्या पोटात इतकं दुखायला लागलं. आम्ही सख्खे भाऊ आहोत, ते सावत्र भाऊ आहेत. या सावत्र भावांनी पहिले तर सांगितलं अरे पैसे काढून घ्या, पैसे काढून घ्या, पैसे सरकारच घेऊन टाकेल. पण त्यांच्या लक्षात आलं की बहिणींचं भावांवर प्रेम आहे, बहिणींचा विश्वास आहे. तर मग हे कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये पिटिशन टाकली. या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि सुनील केदारजी यांचे जे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार आहे, हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं या महिला केंद्रित जेवढ्या योजना आहेत, या योजना म्हणजे सरकारी तिजोरीचा अपव्यय आहे, सरकारी तिजोरीची बंदरबाट आहे, त्यामुळे या योजना बंद करा. अशा प्रकारे हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले. पण काळजी करू नका, सख्खे भाऊ होते, त्याच्यामुळे कोर्टाचा कुठलाही निर्णय आम्ही येऊ दिला नाही. पण यांची नियत बघा. अरे आम्ही निर्णय केला, आमच्या ज्या मुली आहेत त्या शिकल्या पाहिजे. आज आपण पाहतो गरिबांकडे, मध्यमवर्गीयांकडे एखादा मुलगा असला, एखादी मुलगी असली, उच्च शिक्षण करायचं असलं, खाजगी कॉलेजमध्ये टाकायचं असलं, तर आई वडील हे त्या ठिकाणी मुलाला सांगतात की तू शिक्षण घे, आणि मुलीला सांगतात बाई तुझं लग्नच करायचं आहे, आता एकाला शिकवू शकतो त्यामुळे पोराला शिकवू दे, तू घरी बस. ती बिचारी हुशार असली तरी शिकू शकत नाही. आम्ही सांगितलं आई वडिलांकडे पैसे नसले तर पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते पोरीचं शिक्षण करतील, आणि आपण सगळ्या मुलींना त्या ठिकाणी उच्च शिक्षण मोफत केलं. आज 1 लाख फी असो, 2 लाख फी असो, 2.5 लाख फी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, त्या ठिकाणी मॅनेजमेंट असो, सगळ्या कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही देण्याचा निर्णय केला. आज आपण पाहू शकतो मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जे मोदीजी सांगतात की विकसित भारताची वाट ही महिलांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी तयार होणार आहे, हे करणारं आपलं या ठिकाणचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगण्याची या प्रयत्न करतोय की सातत्याने एकीकडे समाजातल्या विविध घटकांकरता आम्ही काम करतोय. आज आपण पाहू शकतो आपण समाजामध्ये जे गरीब घटक आहेत त्यांच्याकरता महामंडळं तयार केली. आज ओबीसी समाजातल्या अनेक जातींची महामंडळं तयार झाली. आज आमच्या ओबीसी समाजाकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती केली. 52 हॉस्टेल ओबीसी करता आपण तयार केले, आणि त्यासोबत निर्णय केला ओबीसी असो, एससी असो, एसटी असो किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असो, जर हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन मिळाली नाही तर पोरांनी शिकायचं कसं. आम्ही सांगितलं हॉस्टेलला ऍडमिशन मिळाली नाही तर 30,000पासून 60,000 रुपयापर्यंत शिक्षणाचा आणि निर्वाहाचा भत्ता आम्ही देऊ. त्या पोरांनी खोली करून राहावं, मेसमध्ये जेवावं, त्याचे पैसे आम्ही देऊ. हा निर्णय आज आपण घेतला. आज आपल्या बहुजन समाजातल्या, गरीब समाजातल्या पोरांच्या शिक्षणाचा मार्ग खुला करणारं आपलं सरकार आहे. आपण निर्णय केला की 10 लाख मुलांना त्या ठिकाणी आपण कमवा आणि रोजगार करा ही योजना त्या ठिकाणी आणली. शिका आणि रोजगाराची योजना आपण त्या ठिकाणी आणली, आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये
आज आपण सांगितलं की जर कोणी आमच्या मुलांना नोकरी दिली 1 वर्षापर्यंत 10,000 रुपये महिन्याचा पगार राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ. पटापटा नोकऱ्या लागणं चालू झालं. आचारसंहितेच्या आधी 2 लाख मुलांना आता त्या ठिकाणी रोजगार मिळाला, नोकऱ्या मिळाला. आज आपल्या राजपूत समाजाकरता देखील आम्ही वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ तयार केलं. त्या समाजाचा देखील विचार आपण केला तर आमच्या भटक्या विमुक्तांकरता वनारटी तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आमच्या धनगर समाजाकरता वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप सुरू केली, घरांची निर्मिती आपण सुरू केली. आमच्या मातंग समाजाची मागणी होती आमच्याकरता आरटी सुरू करा, आपण आरटी त्या ठिकाणी सुरू केली. समाजातला असा एकही घटक नाही की ज्या घटकाचा विचार आपल्या सरकारने केला नाही. कारण आम्हाला सत्ता महत्वाची नाही आहे, आम्हाला समाज महत्वाचे आहेत. जेव्हा सगळ्यांचा विकास होईल त्याच वेळी आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा विकास होईल. विकासामध्ये कोणी जरी मागे राहिलं तरी आपला विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. खरं म्हणजे मी जर सांगत राहिलो तर अजून 1 तास वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे मी आपल्याला सांगू शकीन. पण मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आम्हाला प्रामाणिकतेनं तुमच्याकरता काम करायचं आहे, आम्हाला गतिशीलतेनं तुमच्याकरता काम करायचं आहे. अरे 2.5 वर्षाचं सरकार मागचं तुम्ही बघितलं, ज्या सरकारने महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प रोखण्याचं काम केलं होतं ते स्थगिती सरकार आहे आणि हे गतीचं सरकार आहे. गतीचं सरकार हे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आम्हाला महत्वाचा आहे. अरे श्वेताताईंसारखी एक आमची बहीण जिने 5 वर्षामध्ये परिवर्तन काय असतं तुम्हाला दाखवून दिलं आणि श्वेताताईंचं अभिनंदन या करता की आमची बहीण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गेल्यानंतर मुकी झाली नाही. त्या ठिकाणी अनेक आमदार जातात, बोलतच नाही, प्रश्न मांडतच नाही, पण श्वेताताईंनी पहिल्या स्टर्म मध्ये त्या ठिकाणी उत्कृष्ट संसदपटू सारखा पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार प्राप्त करणं सोपं काम नसतं. उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार प्राप्त करणं सोपं काम नसतं. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जज बसून हा निर्णय करतात, पण त्यांनी ज्या प्रकारे या मतदारसंघाचे प्रश्न मांडले त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला. अरे तुमची उमेदवार अशी आहे की जिला यापूर्वीच विधानमंडळानंच ठरवलंय की चांगली आमदार आहे, अशा प्रकारची आमदार पुन्हा एकदा तुमच्या या मैदानामध्ये उतरलेली आहे. मला असं वाटतं आईसाहेब जिजाऊ साहेबांचा जिल्हा आहे, आईसाहेब जिजाऊ साहेबांच्या जिल्ह्यामध्ये एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो आमच्या श्वेताताईंसारखा असावा. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर आम्हाला निवडून दिलं तर मी आपल्याला सांगतो, जे आपण या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय अधिक जोमानं पुढे नेऊ. आज आम्ही रुपया देतोय तर त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करू, पण दुर्दैवाने निर्णय चुकला आणि सावत्र भाऊ आले तर काहीच मिळणार नाही. त्यामुळे योग्य निर्णय घ्या. या ठिकाणी श्वेताताईंचं कमळ आहे आणि सोबत महायुती आहे. आपली शिवसेना, आपल्या अजितदादांची राष्ट्रवादी, आपली रिपाई, आपले वेगवेगळे घटक पक्ष या ठिकाणी आहेत. या सगळ्या घटक पक्षांचा पाठिंबा श्वेताताईंना आहे. तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.